देवाली विधानसभा मतदारसंघाचा आमदार सरोजताई हिरे यांच्या अथक प्रयत्नातून आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कुलगुरू माननीय श्री समीन सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गोवर्धनचे सरपंच गोविंद उबाले, उपसरपंच लोबे, ग्रामपंचायत सदस्य बठे, ईश्वर गाडे, बापू डबाके, सुरणगे साहळे तसेच गोविंद वेणकुळे, लंकाली पसरे, राजा हिये, वैशाली जाधव, नंदाई वाचक, शोभा उबाळे, माया जाधव तसेच किल राऊत, माजी सरपंच पी.के. जाधव, सामाजिक कार्यकर्ते किशोर माधव, नरेंद्र राव, मधुवरराव जाधव, प्रकिर्य कडलक, गोकुळ पाटील, मुरलीधर पाटील, अरुण पाटील, प्रवीण पाटील, समय घैसा, सुरेश काठे, बाळासाहेब जोंधळे, बबन किये, सुधीर विंचूर, गोकुळ लंबे तसेच कवठे विकास अधिकारी प्रकाश खेरणार, सुरेश जाधव, अशोक कडलक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता किरण पवार, मुक्त विद्यापीठचे कुलसचिव बहुप्रकार पाटील, कैलास मोरे, महेंद्र बनसोडे, गौतम माधव, बाळासाहेब पाटील, सोमनाथ पाटील, चंद्रकांत लाभे, ग्रामपंचायत उपसरपंच अनिता गडार तसेच जाणा बिंदे, अनिल किया, ओमप्रकाश जाधव तसेच डॉक्टर जयकुमार पुरकर, डॉक्टर ठिके तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. आज गोवर्धन गावमध्ये आपले महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या विद्यापीठाकडे जाणारा जो रस्ता होता त्याची अत्यंत दुरावस्था झालेली होती आणि त्याचं भूमिपूजन आपण आज पार पडलेलं आहे. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आपले यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू श्री संजीवजी सोनवणे साहेब, त्याचबरोबर गावचे सरपंच हे डंबाळे साहेब असतील, त्याचबरोबर उपसरपंच बाळासाहेबजी लांबे, सर्व सन्माननीय सदस्य आमचे पी.के. जाधव काका असतील, सर्वच यशवंतराव चव्हाणचे जेवढे विद्यापीठाचे कर्मचारी असतील, अधिकारी वृंद असतील, सर्व ग्रामस्थ सर्वांच्या साक्षीने आज हा भूमिपूजन सोहळा पार पडलेला आहे. अत्यंत वाईट अवस्था ह्या रस्त्याची होती. वेळोवेळी त्याला फक्त डांबर किंवा मुलामा देण्याचं काम मुरुम टाकून हे वेळोवेळी करण्यात आलेलं होतं. कुणी मोठी व्यक्ती आली म्हणजे जसे राज्यपाल महोदय असतील, मंत्री महोदय असतील, त्यावेळेस काहीतरी मुरुम टाकून ह्या रस्त्यावर तात्पुरती उपाययोजना होत होती. परंतु मी बोर्ड मेंबरसुद्धा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची असल्यामुळे वारंवार हा प्रश्न माझ्यासमोर येत होता. मतदारसंघातला हा रस्ता आहे, त्याच्यामुळे मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना विनंती केली की आपण दोघंजणं म्हणजे त्यांनी आणि मी एकाच दिवशी आम्ही फायनल एक्झामची ग्रॅज्युएशनची फायनल एक्झामची परीक्षा एकाच दिवशी ऑनलाईन दिली होती. ती बातमी वाचलेली होती मी आणि आपल्या दोघांचं कर्तव्य हे या मुक्त विद्यापीठासाठी आहे एवढी त्यांना मी गळ घातली आणि त्यांनीही मोठ्या मनाने ते मान्य केली. 6 कोटी रुपयाचा निधी 2023च्या बजेटमध्ये मला मंजूर करून दिला. त्याबद्दल मी उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील यांचे सर्व ग्रामस्थांच्या वतीने, यशवंतराव चव्हाणचे सर्व कर्मचारी वृंदाच्या वतीने आभार व्यक्त करते. त्याचबरोबर आपण ह्या गावामध्ये म्हणजे नदी जवळ आहे, महानगरपालिकेच्या लगत गाव आहे, तरीसुद्धा पाण्याचा प्रश्न हा फार मोठा होता. आपण जवळपास 4,95,00,000 रुपयांची जलजीवन मिशनची पाणीपुरवठा योजना ही गावात मंजूर करून आणली आहे. त्याचंही काम प्रगतीपथावर सुरू आहे आणि 4-5 कामांची म्हणजे यादीच आहे आपल्याकडे. जवळपास स्मशानभूमीचा प्रश्न खूप जुना होता इथे. त्या स्मशानभूमीला वॉल कंपाऊंड असेल किंवा बैठक व्यवस्था असेल त्यालाही आपण निधी मंजूर करून दिलेला होता. त्याचंही काम पूर्ण झालं, त्याचंही लोकार्पण आज इथे मंजूर झालेलं आहे. त्याचबरोबर गोवर्धनेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता त्याला 20 लाख रुपये दिले, त्याचंही काम पूर्ण झालं होतं, त्याचंही लोकार्पण झालेलं आहे. काही शाळेला मुलांसाठी आपण बघितलं कोविड काळामध्ये मुलांना ऑनलाईन अभ्यासाशिवाय पर्याय नव्हता, तर LED प्रोजेक्टर वगैरे त्याच्यासाठी आपण साहित्य उपलब्ध करून दिलेलं होतं. त्यानंतर सर्वांचे श्रद्धास्थान इथे गोवर्धनेश्वर महादेव मंदिरावर आहे. त्या महादेव मंदिराला आपण गोवर्धनेश्वर मंदिराला आपण 20 लाख रुपये सभामंडपाला मंजूर केले. दिवाळीनंतर पार पडेल. अनेक वर्षापासून प्रलंबित आलेला गोवर्धन ग्रामपंचायतचा प्रश्न आज आपल्या देवळाली मतदारसंघाच्या लाडक्या आमदार, कर्तव्यदक्ष आमदार यांनी त्यांच्या अथक प्रयत्नाने मार्गी लावला आणि आज त्याचं भूमिपूजन झालं. गोवर्धन मुक्त विद्यापीठ फाटा ते मुक्त विद्यापीठ इथपर्यंत हा 2 किलोमीटरचा रस्ता मंजूर झालेला आहे आणि तो आज त्याचं भूमिपूजन होऊन तो सुरू झालेला आहे. अनेक वर्षात प्रश्न मार्गी लागलेला आहे आणि मॅडमने माननीय आमदार सरोजताई हिरे यांनी अथक परिश्रम घेऊन
पाठपुरावा करून हा आमचा प्रश्न मार्गी लावला. त्याबद्दल मी मॅडमचे खूप 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 मनापासून सर्व ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करतो. आज या ठिकाणी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ रोड जवळपास 2 किलोमीटर लांबीचा माननीय देवळाली मतदारसंघाचे आमदार सरोजताई अहिरे यांच्या प्रयत्नातून आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्राचार्य संजीवजी सोनवणे साहेब यांच्या उपस्थितीत आज भूमिपूजन सोहळा पार पडला. या रस्त्यासाठी सरोजताई अहिरे यांनी अथक प्रयत्न करून जवळपास 6 कोटी रुपये मंजूर करून आणण्यास खूप मोठं असं योगदान दिलं. त्याबद्दल मी आमच्या गोवर्धन ग्रामस्थांच्या वतीनं, गोवर्धन ग्रामपंचायतच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. कारण या रस्त्याने जवळपास नाशिक जिल्ह्यातीलच नव्हे संपूर्ण राज्यातून विद्यार्थी अधिकारी या ठिकाणी येत असतात आणि गेले अनेक वर्ष या रस्त्याचं काम रखडलेलं होतं. त्याला अनेक तांत्रिक अडचणी होत्या. त्या सर्व सॉल्व करण्यामध्ये आमच्या सर्व नागरिकांनीही त्या ठिकाणी मदत केली. त्यांचंही मी या ठिकाणी आभार मानतो. आणि विशेष करून देवळाली मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष आमदार माननीय सरोजताई अहिरे यांनी खूप असं मोलाचं या ठिकाणी प्रयत्न करून आमचा रस्त्याचा प्रश्न कायमचा सोडवला. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आपल्या देवळाली मतदारसंघाच्या विद्यमान आमदार सरोजताई अहिरे यांचं मी अगदी मनापासून आभार मानतो. गेल्या 1 वर्षापासून जो पाठपुरावा चालू होता या रस्त्यासाठी, त्यामध्ये ताईंचं सर्वात मोठं योगदान आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट एक म्हणजे की गेल्या अनेक दिवसापासून बरेचसे कामं प्रलंबित होते, पण ताई असल्यामुळे मला तरी स्वतःला वैयक्तिक एवढं वाटतं का जे आत्तापर्यंत विकास झाला नाही तो इथून पुढे जो विकास होत आहे तो ताईंच्या माध्यमातून खूप चांगला होतो आहे. त्याबद्दल मी ताईंचे अगदी मनापासून व गोवर्धन ग्रामपंचायतच्या वतीने व सर्व सदस्य ग्रामस्थांच्या वतीने ताईंचे अगदी मनापासून धन्यवाद करतो. आज आपण या ठिकाणी गोवर्धन गावाच्या सुवर्णकाळ इथून पुढे सुरू झाला असं मी समजेल. आज विद्यापीठ ते विद्यापीठ फाटा हा जो रस्ता 6 कोटीचा ताईंनी मंजूर करून आणला, त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद मानेल. अशीच गोवर्धनवरती कृपाछाया त्यांनी ठेवावी एवढंच सांगेल. महाराष्ट्र समाचारसाठी गुलाब मणियार, नाशिक.